रामशेठचा किल्लेदार म्हातारा आहे, त्याच्याकडे ताकद नाही, हिम्मत नाही, 2 प्रहर तलवार चालवण्याचं बळही त्याच्या मनगटात नाही. पण कविराज हे सगळं जरी नसलं ना, तरी त्याच्याकडे एक गोष्ट आहे, अपार निष्ठा, स्वराज्य निष्ठा. तेवढी पुरेशी आहे? तेवढीच पुरेशी आहे कविराज. मला मान्य आहे आपला रामशेठचा किल्लेदार एक साधा भोळा शेतकरी आहे. त्याचं मूळ शेतात आणि कुळ पंढरपुरात आहे. पण एक आहे कविराज, आपला किल्लेदार जरी वयस्कर असला ना, तरी तो बाभळीच्या गाठीसारखा टणक आहे, खैराच्या खोडासारखा पिळदार आहे. मोठ्या मायेनं तो ओसाड रान नांगरतो, बरड रान फुलवतो. पण जर कोणी त्याची खोड काढली ना, तर त्याला रुमण्यानं झोडपतो सुद्धा. अन्यायाविरुद्ध जेव्हा तो तलवार हाती घेतो, तेव्हा ती नांगरासारखी चालवतो आणि माणसातली ढेकळं बाहेर काढतो. उभ्या पिकावर आलेल्या पाखरांच्या थव्याला गोफणीत भरून मऊ ढेकूळ मारल, उगाच भ्या दाखवण्यापुरता. पण जर भरल्या स्वराज्यावर मोगली फौजांची टोळधाड आली ना, तर त्याच गोफणीत दगड भरून असा मारा करल की दगडांची बरसात आणि रक्ताची कारंजी एकाच वेळी उडतात. आणि त्यावेळी तो ऊन वारा पाऊस पाणी